मी अरुण घोडके. शिवचिंतन. ज्याला यशस्वी आणि न्यायप्रिय राजा व्हायचे असते त्याने केवळ शस्त्र किंवा लढाया मारायच्या नसतात, युद्ध जिंकायची नसतात, तर या सर्व गोष्टी करतानाच प्रजेला सर्व प्रकारे न्याय मिळेल, तिला स्वास्थ्य प्राप्त होईल, तिचा विकास होत राहील आणि ती सुखी समाधान होईल, हेही पाहायचे असते. स्वाभाविकच ज्याला युगप्रवर्तक राजा व्हायचे असते त्याने समाज जीवनाच्या सर्व अंगाशी संबंधित अशा विद्या उत्तम रीतीने प्राप्त करणे आवश्यक असते. त्या दृष्टीने शिवरायांचा विद्याव्यासंग पाहता त्यांची व्याप्ती अतिशय विशाल किंबहुना प्रचंड अशीच होती. शिवराय स्वतः मेधावी होतेच आणि सहज मेधाशाली होते, असे कवींद्र परमानंद यांनी लिहून ठेवले आहे. याचा अर्थ असा, ते उपजत प्रतिभाशाली होते आणि ते उपजत बुद्धिमानसुद्धा होते. याचा अर्थ त्यांना आई वडिलांच्याकडून अनुवांशिकरित्या व संस्काराद्वारे उच्च प्रतिभा लाभली होती. म्हणूनच त्यांच्या पहिल्या शिक्षकाला हा मुलगा बौद्धिकदृष्ट्या इतरांपेक्षा वेगळा आहे हे जाणवले होते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.